कोण आहे कोण आहे? पप्पा कुठे बाप्पा कुठे आहे? पप्पा बाप्पा आहे. हां आपण घ्यायचा बाप्पा घरी. पप्पा हां न्यायचा बाप्पा घरी आपण. हां नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द वाईल्ड बिअर 88. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे गणपतीचं बुकिंग करायला. तर आजचा दिवस पण खूप चांगला आहे कारण की आज संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे आणि त्याचप्रमाणे माझ्या मुलाचा बड्डे आहे. तर त्याच्या निमित्ताने आम्ही आज गणपती बुक करायला चाललो आहे. जास्त लांब नाही जाणार आहे, आपल्याच सोसायटीमध्ये थोडं अंतरावर गेल्यानंतर गणपतीच्या मूर्त्या तिथे आहेत शेडमध्ये ठेवलेल्या. तर आपण त्याच बघून येणार आहे. आपल्याला जर त्यातली कुठली पसंत पडली तर आपण ते बुक करू आणि तुम्हाला दाखवतो त्या मूर्त्या कशा आहेत त्या. तर आज आपली सगळी फॅमिली रेडी झालेली आहे. सगळे फॅमिली आम्ही एकत्र जाणार आहे. दरवेळेस मी आणि माझे बाबा किंवा मी आणि माझी वाईफ आम्ही दोघंच जायचो. तर आता आम्ही सगळेजण एकत्र जाणार आहे गणपती बघायला. तर चला तर मग भेटूया पुढे. तर आता आपण निघालो आहे, घरातून बाहेर आलो आहे. जवळच आहे ती सोसायटी. कुठे बा कुठे आहेत कुठे बा कुठे कुठे असं 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 असतो. चला त्याच्यापेक्षा त्याचे किती चांगले चांगले होते शर्ट घालायला हवे. बघते पाठीवरून बघ. हो चला. बाबा कुठे येतात मोठ्या येतात. आपली गाडी कुठे आहे? आपली गाडी कुठे आहे? ही आपली गाडी आहे. मित्रांनो इथेच शेडमध्ये आहे. कुठे गेला तो? आणायचं आहे का आता? त्याच्यात लक्ष ठेवा. घरी आणायचं त्याच्यात तुम्ही धरा. मी धरतो. नको. कोण आहे कोण आहे? पप्पा कुठे बाप्पा कुठे आहे? पप्पा बाप्पा आहे. हां आपण घ्यायचा बाप्पा घरी. पप्पा हां न्यायचा बाप्पा घरी आपण. हां चल ये तिकडे चल. आपण बरोबर चल तिकडे चल. मंजिराचा हात धर ना. हा असं नॉर्मल काढणार, नंतर परत काढेल. सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या आहेत इथे. मी तुम्हाला ॲड्रेस सांगून इथला. आता हे कसं धूळ असते त्यामुळे त्यांना जरा कवर करून ठेवलेलं आहे. तिथे पण आहे. कुठली ही? अरे पटकन धक्का लागेल इकडे. शाडूच्या
दाखवतो ना. मी दाखवतो ना प्लीज ना. बनवून आणतो. का कुठून आणतात त्या मूर्त्या? पेणवरनं. पेणवर ना? पेणवरून कुठे अमरापूर? नाही आम्हाला हा? पेंट प्रॉपर पेंटमधून आणतात. कच्च्या मूर्त्या सिलेक्ट करतो हा. पेंट करून घेतो. अच्छा. पेंट इथे तुम्ही नाही आम्ही चांगला एकदा रेडीमेडच घेऊन येतो. त्या मूर्तीचे डोळे पण खूप छान आहेत. लावता सध्या नंतर बघ आई, मंजिरी चांगली आहे ना? साईडने बघ अशी. काय आलं? चल मग तर आज आपण इथे गणपती बाप्पा बघतो. तर मित्रांनो, इथे मूर्ती तर आपल्याला आवडली आहे, पण ती जरा थोडी मोठी होते, कारण की बाबा मूर्ती घेतील आणि मी गाडी चालवणार आहे, कारण की बाबांना गाडी चालवता येत नाही. तर ते बोलतात जास्त जमणार नाही. त्यामुळे आता दुसऱ्या शॉपमध्ये आपण चाललो आहे बघायला. तर बघूया तिकडे कशा मूर्ती आहेत त्या. तिथे पण दाखवतो तुम्हाला. आणि आईला ही मूर्ती खूप आवडली आहे, तर बघितली ती, पण नॉट शुअर आता काय ते, पण दुसऱ्या जाऊन बघूया. तिकडे त्यांचं थोडं चालू आहे गप्पा. आपण या मूर्ती सगळ्या नवीन पनवेलमध्ये बघतोय. या कुठल्या मूर्ती आहे? कुठून आणतो आपण? कुठून? कराड. कराड सांगली, तिथून एवढ्या लांबून आल्या? आणि मूर्तींची डिझाईन थोडी वेगळी आहे, म्हणजे त्या पेंटच्या आणि याच्यामध्ये खूप फरक वाटतो. कलर कॉम्बिनेशन आणि याच्या डिझाईनमध्ये तर छान आहेत मूर्ती पण. यांची भांडणं चालू झाली आहेत. तर आम्हाला इकडे पण मूर्त्या काही जास्त खास वाटल्या नाहीत, सगळ्या लालसर मूर्त्या होत्या. तर आता आम्ही जाऊ उद्या ऑफिसवरनं आल्यावर पनवेलमध्ये अजून मूर्तीची दुकानं बघूया. तिकडे जाऊन बघू तिकडे कुठली आपल्याला पसंत पडते मूर्ती, त्या हिशोबाने बुक करूया. इथली पण आहे, छान आहे. इथली पहिली पण छान आहे, पण जरा हाईट जास्त वाटते. तर बघूया, उद्या आपण परत एक फेरी मारूया. ही सगळी छोटी मूर्ती आपल्या. या किती फूट असतील? 6 फूट. या 6 फूट आहेत. मूर्ती छान आहे.
हे सगळं तुम्ही इथे केलं म्हणजे हे जे धोतर आणि सगळे केलं ते ह्या मूर्त्या कुठल्या आहेत पेंटच्या खूप सुरेख आहेत मूर्ती कुठली मूर्ती आवडली बघ घातली कोणाला तुला मला ना या आवडली हे आवडली. कुठून आणल्या मूर्ती कुठून आणल्या त्या पेणवर पेणवरच्या आहेत ना आणि तुमच्या ह्याच्या शॉपचं नाव काय श्रीमंत मूर्तिकला केंद्र अच्छा हे पहिलंच वर्ष आहे इथे मध्ये फटाके पण आणले होते ते इथेच होते बरं तेच ना तर मित्रांनो इकडे समोरच पोदी शाळा आहे तर ह्या पोदी शाळेच्या जवळच हे श्रीमंत मूर्ती कला केंद्र शॉप आहे तर इथे मूर्ती खूप सुंदर आहे जर तुम्हाला हवं असेल तर इकडे तुम्ही येऊ शकता व्हिजिट करू शकता हे न्यू पनवेलमध्ये सेक्टर 15 आहे इथून एक रोड गेला आहे तो एक पिल्ले कॉलेजला रोड गेला आणि हा समोर गेला आहे तो CKT स्कूलला गेला आहे तर जवळच आहे स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे तुम्ही येऊन जाऊ शकता इथे हे घ्यायचं पत्ता ह्याच्यापासून खाली. तर आता आपण परत आपल्या घरी चाललो आहे उद्या परत एक राऊंड मारूया अजून वेगवेगळ्या शॉपमध्ये जाऊन चला नंतर भेटूया